गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा 7वा दिवस आहे आणि आपण आत्ता काझीरंगावर आहोत. काझीरंगामधून आपण आज दिरंगला जाणार आहोत. साधारण 130 किलोमीटरचं अंतर आहे. वाटेत आपण एक आज नाग मंदिर बघणार आहोत. लंच पण आपला वर्किंग लंच होणार आहे. एक गार्डन आहे, तिथेच आम्ही आज लंच घेऊ. आणि आत्ता क्लायमेट आहे 21 डिग्री दाखवतो आहे आणि आज दिरंगला क्लायमेट अजून डाऊन होईल. आम्ही जर्किन्स पण आमची वरती बॅकपॅकमध्ये घेऊन ठेवली आहेत आणि म्हणजे आज 2 गाड्या तयार आहेत. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. जर तुम्ही आसाममध्ये स्पेसिफिक काझीरंगामध्ये येणार असाल तर तुम्ही धनुश्री रिसॉर्टला नक्कीच स्टे करा. खूप छान रिसॉर्ट आहे. सर्विस पण खूप चांगली आहे हॉटेलची आणि टाईम टू टाईम सर्विस आहे मेन म्हणजे. आणि वर मेन जे प्रॉब्लेम्स येतात पाणी इलेक्ट्रिसिटी वगैरे त्याचाही काही त्रास नाही आहे. ते सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. सगळ्यांच्या बॅग आल्या आहेत. आमचे कॅप्टन बॅग शिफ्ट करत आहेत. थोड्या वेळ निघू आम्ही. आम्ही आता फर्स्ट ब्रेक घेतला आहे चहाचा. कुल्लडवाली चाय मस्त. एक माझ्या इकडे फिरतात आमचे, दुसरे असले उडते दुसरे. मित्रांनो, आपण आता अरुणाचलमध्ये एंट्री केली आहे. बघू शकता तुम्ही इथे चेकपोस्ट आहे आणि इकडे ILP चेक होऊन आमची गाडी घेऊन पुढे जाईल. आता वेलकम टू द लँड ऑफ रायझिंग सन. आपण अरुणाचलमध्ये आलेलो आहे. इथे सर्वात पहिला सूर्योदय होतो, त्यामुळे त्याला असं म्हणतात. आम्ही आता अरुणाचल एंट्री केल्यावर लगेचच अरुणाचल बॉर्डरपासून एक 20-25 मिनिटावर एक गार्डन आहे, ऑर्चिड गार्डन. तिथे आम्ही आता लंचला आलो आहे. सगळे सहवासी मस्त बसले, गप्पा मारत आहेत, काही फिरत आहेत इकडे तिकडे. समोर इकडे रिव्हर पॉईंट आहे. हा गार्डनची बॅकसाईड आहे गार्डनची. आणि तुम्हाला जर रात्रीला आवाज असेल, सकाळच्या वेळी पण रात्री ओरडतात. एवढं इथे क्लायमेट एकदम विचित्र असतं, एकदम क्लीन अँड नीट. ही ग्रीन हाऊस आहे, तिथे पूर्ण झाडांचं रिपेअरिंग आणि सगळं चालतं. गार्डनच्या बॅकसाईडला छान रिव्हर व्ह्यू आहे. अँड इथे आमची मैत्रीण तिचा iPhone 16 Pro फ्लेक्स करते आहे. आता 1:30 वाजून जात आहेत आणि आम्ही आता नाग मंदिरच्या दिशेने निघालो आहे. नाग मंदिरवरूनच पुढे दिरंगचा रस्ता आहे. मित्रांनो, आम्ही आता नाग मंदिरला आलो आहे. इकडनं एंट्रन्स आहे आणि असं सांगितलं जातं की ह्या रोडचं काम चालू असताना एक नाग आणि नागिण होते. त्यातल्या नागाला मारलं गेलं होतं आणि रोडचं काम अर्धवट राहिलं होतं आणि नागिण जी होती ती लोकांना किंवा काम करणाऱ्यांना ढसायला यायची. त्यामुळे इथे नंतर मिलिटरीच्या पुढाकाराने मंदिर बांधण्यात आलं. तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. नाग मंदिराच्या बॅक साईडला
खूप सुंदर व्ह्यू आहे. बघू शकता पूर्ण गाव आहे असे खाली. इथे आता आम्ही टी ब्रेक घेतला आणि आता आम्ही परत चाललो आहे पुढे दिरंगच्या प्रवासासाठी. क्लायमेट छान आहे, थंडी थोडी थोडी वाजायला लागली. आता 19 डिग्री आहे, अजून खाली येईल. मित्रांनो, आम्हाला अजून दिरंगला पोचायला अजून 1.5 तास जाईल, कारण घाटाचा रस्ता आहे आणि थोडं फॉग यायला स्टार्ट झालं. आता कॅमेऱ्याला दिसणार नाही, फॉगने दाखवत असतं. आणि आता टेम्परेचर आहे 17 आणि इथे व्ह्यू बघा, खूप छान व्ह्यू दिसतो. अरुणाचलमध्ये प्रत्येक टर्नवर असा सुंदर व्ह्यू दिसतो. मित्रांनो, आताच मी दिरंगला पोचलो आहे आणि खूप पाऊस चालू आहे इथे. आणि तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपले नवीन नवीन ब्लॉग तुम्ही बघत राहा. थँक्यू.